ये तेरा क्या होगा माया? मला दिसायला लागलंय पुन्हा एकदा अनाथ आश्रमात काम करणारी माया. एक्सक्यूज मी. बी केअरफुल माया, केअरफुल. मूर्ख. कोणी काहीही म्हटलं तरी मला माहित आहे अथर्व त्या मीरासोबत कधीच बोलणार नाही, तिच्याजवळ कधीच जाणार नाही. कारण ती समोर जरी आली तरी अथर्वच्या डोक्यात ती जाते. मीरा, अगं काय कमाल आहेस तू. तुला माहितीये गेल्या वर्षभर सगळे जण प्रयत्न करताय वेदाचे केस विसरून देण्याचा, पण ती कोणाकडूनच केस विसरून घेत नव्हती. आज वर्षभराने तिने केस विसरले तुझ्याहून. मला किती आनंद झालाय तुला काय सांगू. ताई आता तू पण नको करूस ग कौतुक. अगं सकाळपासून ना इतकं कौतुक ऐकून मलाच कसं तरी झालंय. आणि मला सवय नाहीये का इतकं कौतुक ऐकायची. त्यापेक्षा तू मला मदत करशील का? कसली मदत? अगं वेदाने केस विंचरावे ना म्हणून मी तिला एक गोष्ट रचून सांगत होते. म्हणजे अर्धी सांगितली आहे आणि सांगितलं की पुढची गोष्ट मी तुला केस विंचरले तरच सांगेन. पण ताई तिने केस विंचरून घेतले ना, आता रात्री आल्यावरती मला परत पुढची गोष्ट सांग असं म्हणेन. हो, मला पुढची गोष्टच नाहीये, मग काय करू? वेडाबाई, एवढी हुशार मुलगी आहेस तू, सांगायची काहीतरी रचून गोष्ट. ताई नाही ना सांगतायत मला, म्हणजे कशी येणार ना. आपल्याला गोष्टी तेव्हा सांगता येतात ना जेव्हा आपण त्या लहानपणी ऐकलेल्या असतात. आई अगं लहानपणापासून डोक्यावर हात ठेवून गोष्ट सांगत ना असं कोणी झोपवलंच नाही आलं मला. त्यामुळे मला नाहीच गोष्टी सांगता. मी सुद्धा लहानपणापासून अनाथाश्रमातच वाटली. आईने प्रेमाने गोष्टी सांगाव्या इतकं सुख नाही मिळालं, पण किमान गोष्टी सांगायला अनाथाश्रमात एक ताई तरी होत्या. पण तुझ्या घरी तुला कसं वागवलं जात होतं हे पाहिलंय मी मीरा. तुला हेही सुख मिळालं नसेल याची कल्पना आली मला. ताई ताई हे लक्ष कुठे तुझं? मला सांगशील ना तू? हो नक्की करेन. आणि मला खूप गोष्टी येतात. बरं त्या लहान मुलांना सांगायचे कसं हेही माहिती आहे. हो अगं तुझा मुलगा पण तुझ्या मागे लागत असेल ना गोष्ट सांग म्हणून. बरं मला सांग, तू वेदाला कुठली गोष्ट सांगितली आहेस? हो हो सांगते. हा मीरा आहे ना कायम स्वतःशीच बोलत असते. वेडसरच आहे. नाही पण वेडी असली ना तरी या घरात तिने स्थान पक्क केलंय. मलाही असंच वेडा बनून पेढा खावा लागेल. आतिफ. हो या ना. मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. कशाबद्दल? तुला जेव्हा याआधी आपलं कधीच व्यवस्थित बोलणं झालं नाही, तुला जेव्हा वेदाची जबाबदारी दिली तेव्हा मला असं वाटलं की सगळ्यांचं चुकतंय. आईला तू योग्य वाटलीस पण मला नाही. तिथे मी चुकलो. आय एम सॉरी. तुझ्या प्रकारे वेदाला हँडल करतीयस, तिच्यात हळूहळू बदल घडून आणतीयस, ते बघून खूप खूप बरं वाटतं मला. वेदाच्या बाबतीत मी खूप खूप
प्रोटेक्टिव्ह, खूप पॉझिटिव्ह, खूप वीक आहे. आज तिला वेण्यांमध्ये बघून मला असं वाटलं की गेल्या वर्षभरात काहीच वाईट झालं नाही. सगळं आधीसारखं आहे, आयुष्य आधीसारखं आहे. माझी वेदा आधीसारखी आहे, जी हसायची, खेळायची, बाबा बाबा म्हणत ती माझ्या मागे धावायची, पळायची, स्वतःहून मला मिठी मारायची. एक वर्षभर मला वाट बघावी लागली या क्षणाची. आज थोडेसे का होईना पण मला होप्स दिसतात. हे तुझ्यामुळे. सो थँक्यू. म्हणजे मी काही केलेलं नाही आहे. नाही मीरा, तुला असं वाटतंय. या क्षणासाठी रोज माझा जीव किती तुटतो हे मला माहिती. अंबिका आणि वेदा एवढंच होतं माझं आयुष्य. त्यात अंबिका सोडून गेली आणि वेदा दुरावली गेली. रोज आपल्या मुलीला आपल्या डोळ्यांसमोर उदास बघणं किती कठीण असतं हे नाही समजणार कोणाला, आणि मी नाही सांगू शकत कोणाला. माझी वेदा माझ्या समोर असून सुद्धा माझ्याकडे बघत नाही, मला हाक मारत नाही,